आज आपण आलेलो आहे जयश्री गोपाळकृष्ण श्री कृष्ण गोशाळा गणपतपुळे ना. तर तुमचं नाव कसं? तालुका जिल्हा रत्नागिरी. माझं नाव मिलिंद रमेश केळकर. शिगाव कुठलं? गणपतीपुळे. गणपतपुळे तालुका जिल्हा रत्नागिरी. हां, तालुका रत्नागिरी. तर जरा माहिती द्या तुमच्या गायांची, कशी कशी आहे काय या माहिती बघूया. शिगाई कुठल्या जातीतली त्यामध्ये? जर्सी आणि रेड सिंधी क्रॉस आहे. जर्सी आणि फर्स्ट जनरेशन आहे. हां, म्हणजे ही आता बरेच लोक का नाही बघा जर्सी गायच्या मागं म्हणजे जास्त दुधाच्या मागं पाठ लागते ती. मग त्याच्यात ह्याच्यात फरक तुम्ही ही चूज का केलं या? रेड सिंधी हे ब्रीड आधी नॉर्मल छोटं असते आणि हेवी नसते, गिर सारखं नसते. हां, आणि ते पाकिस्तान बॉर्डरवरचं ब्रीड आहे ते रेड सिंधी. म्हणजे फर्स्ट जनरेशन आहे. ही जी जात पाकिस्तान बॉर्डरवरची आहे. हो हो. आणि हे तुम्ही कुठून म्हणजे घरची आहे का काय? घरच्या गाईला झालेला आहे. हां, मग हिचं दूध वगैरे किती देतं काय? ही फर्स्ट लॅक्टेशनला आता ही थर्ड लॅक्टेशन मध्ये फर्स्ट लॅक्टेशनला 8 लिटर दिला. आता थर्ड लॅक्टेशनला 10 लिटर दूध देते. आणि ह्याचा मेंटेनन्स कमी, प्युअर कमी, बाकी आजारी वगैरे काय पडत नाही. हा तेच की म्हणजे. आणि ह्याचं म्हणजे दूध आपल्या जर्सी गाय एचएफच्या त्या गायांच्या पेक्षा खायला चांगलं. थोडं तसं आहे ना, क्रॉस ब्रीड आहे ना, ते प्युअर नाहीये ते. पण त्याच्यापेक्षा बेटरच. आणि मेंटेनन्स कमी. आणि ही पाकिस्तान मध्ये ही जात म्हणजे ही जे पूर्वज पाकिस्तान मधला आहे. ह्यासनी वैरण प्रांतातली आहे ती, सिंध प्रांतातली. आणि म्हणजे ह्यांचं शेण वगैरे म्हणजे आपलं शेती स्वतः टाकता का विकता कसं काय? स्वतःसाठी वापरतो. स्वतःसाठी. आणि किती आता आपल्याला गाय आहे त्या? आपल्याकडे 1 2 3 4 गायी आहेत. त्या गायची एक खोंड आहे. त्या गायची जरा बघू एक मिनिट. हा ठेवा. त्या गायची जरा बघू. तरपारकर आहे, क्रॉस ब्रीड आहे. जरा चला पुढं. मारत नाही ना लागत? नाही, काही लागत नाही. कुठली जात म्हणायची? तरपारकर आहे, ही राजस्थान बॉर्डरवरची आहे. राजस्थान म्हणजे तुम्हाला ह्यातनं तुम्हाला नादच वेगळा आहे. म्हणजे गो सर्वंदाचा आणि तुमचं नाव श्रीकृष्ण गोशाळा आहे. तुम्हाला नादच मला वाटतं वेगळा आहे. ही तर परत हिचं कान वेगळं आहेत बघा. आणि हिचं कान ही पण क्रॉस ब्रीड आहे. ह्याचा काय फायदा? ह्याचं वेगळं वैशिष्ट्य काय? हे कलर बदलतो याचा. व्हाईट होतो उन्हाळ्याला की पावसाळ्यात की काला होतो कलर त्याचा. त्याचा फायदा काय होतो जनावराला? कलर कुठेही ते टेम्परेचरला मेंटेन राहतं. हां, गवतर धरलं काय ह्याचं आयला बघा. गवतरचा फायदा काय काय होते ते? कशाचं? हे गोमूत्राचा फायदा काय काय होते ते? आम्ही शेतीला वापरतोय. नंतर हे शेतीला वापरतोय, स्प्रे करायला वापरतोय. असं ऐकून नाही की ही गोमूत्र घातलं की शेतीला अजिबात म्हणजे दुसरी रासायनिक लागवड घालायची गरज नाही. लागतंय थोडंसं, लागतंय. पण ह्यानं बराच फरक पडतोय. हो. तर आणि पलीकडची कुठली जात म्हणायची? ही पण तसंच आहे, पण जरा त्याच्यापेक्षा थोडंसं वरचं जनरेशन आहे. ही जात कुठली? ती पण सेमच आहे ब्रीड, पण जरा त्याच्यापेक्षा क्वालिटी आहे. तिला वशिंडा आहे बघा थोडं. हा, थोडंसं वशिंडा. आणि या गाठी काय झाल्या? ह्या गाठी कशा? ते जेनेटिकली आहे, ते आपल्या हातात नाही. जेनेटिक आहे का ती? आणि ही कुठली जात? ती पहिली ही साहेवाल मध्ये आहे. सेकंड जनरेशन, हे थर्ड जनरेशन आहे. आणि हे फोर्थ जनरेशन आहे. हा, तिकडे तो बैल आहे का? नाही, तो खोंड आहे. हिची फिमेल आहे. हिची लेख ही आहे. हिची लेख आहे. थर्ड जनरेशन आहे, फोर्थ जनरेशन. तिची आई कोण? कोणाची? तिची आई ती पलीकडे. मग आता ह्याचं काय करणार तुम्ही? देऊन टाकणार, शेतीला देऊन टाकणार. ह्याचं इकडं शहरात तुमच्याकडे पळवाय वगैरे कसं नाही काय चालत? आणि म्हणजे आता मला सांगा, तुमचं बिझनेस म्हणजे धंदा जेव नाही? धंदा आमचा तिकडे स्नॅक सेंटर आहे माझं बाहेर. स्नॅक सेंटर प्लस. मग हे तुम्हाला आवडच आहे का? ही आवड म्हणून करता? आमच्या घरा माझ्या आजोबांपासून म्हैशी होत्या, आम्ही पूर्ण बंद करून फक्त गाई ठेवायला सुरुवात केली. ह्यात आनंद भरपूर नाही हो. म्हणजे गोट्यातनं येऊन नुसतं हात फिरून जरी गायवरून गेला ती म्हणजे ह्या गाय पाळण्यात म्हणजे तुमचं असं म्हणजे काय विशेष काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आपल्या इथे जन्माला आले की आपल्या इथे हवामान सेट होतं पहिला मुद्दा. आणखीन मग पुढचा काही प्रॉब्लेम येत नाही जेनेटिकली. थोडक्यामध्ये जसा गिरला येतो किंवा आणखीन दुसरं कांक्रेजला येतो, ते हेवी ब्रीड आहे. हे नसा नॉर्मल ब्रीड आहे. हे पण तसंच आहे, पंजाब बॉर्डरवरचं. ही पंजाब बॉर्डर, ते पलीकडे राजस्थान बॉर्डर आणि ती पलीकडे पाकिस्तान बॉर्डर. तुम्ही सगळ्यांचा संग्रह केलाय. आणि मी काय म्हणतोय, ही तुमची वैरणची ठेवायची पद्धत आहे का नाही? ही जरा आम्हाला बाहेर दाखवता काय? म्हणजे ही कशा टाइप मध्ये करता? हे असं करायचं कारण काय असतं? खाली तुम्ही कोकणामध्ये आलात, तुम्हाला गोष्ट म्हणजे थोडक्यामध्ये असेच दिसणार सगळे. म्हणजे हे करायचं मागचं कारण काय?
टेम्परेचर पण मेंटेन राहत आहे हा. आणि वरती सामान पण राहते, म्हणजे एका पण खाणे पण राहते आणि टेम्परेचर मेंटेन राहते. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं असं आहे. आणि म्हणजे पावसात वैरण वगैरे भिजणार पावसात नाही. वैरण साठवून ठेवता येते हा. आणखी टेम्परेचर मेंटेन राहते. इथं किती गवत बसते वैरण म्हणजे साठा करायचा म्हटलं तर त्याचा स्टॉक? साधारण 110 तसं गवताच्या टाकी बसू शकतो. 110 गवताच्या गाठे. मग ते कवळा म्हणजे केवढा मोठा असतो कवळा देव? एवढा असतो, तुम्ही दाखवतो तिकडे मागे. हा हा. आता 2 प्रकारचा वापरतो. हे नाचणीचं हे आता काय टाकलंय हे हे खाद्य? नाचणीचं खाद्य आहे. हा जसा भाताचा पेंडा असतो हा. हे असते, तसं हे नाचणीचं वापरते. उन्हाळ्यामध्ये जास्ती वापरले जाते आमच्याकडे. ह्याचं वैरणीचं रुटीन कसं ठेवता? किती वाजता वैरण टाकायचं? सकाळी दूध काढून झालं की हा. दुपारी पाणी पाजून झालं की 10 वाजता हा. आणि संध्याकाळी 5 वाजता. म्हणजे जास्त वैरण नाही टाकायची? नाही, 3 टाइमला आम्ही थोडं थोडं टाकतो. हा. जसं आपण कसं नाश्ता करतो, दुपारी हा. जेवतो, हा. संध्याकाळी पण खातो, हा. तसं त्याप्रमाणे ठेवलं त्याप्रमाणेच सारखी त्यांची रवंत झाली पाहिजे. रवंत व्हायला पाहिजे. ओके ओके. आणि ते मुद्दामून वाकून खाल्लं पाहिजे, म्हणजे त्यांचं लाळेचं प्रमाण वाढतं आणि ते पण हा तरच म्हणजे ही बघा ही मेन आहे. तर म्हणजे आमच्या इकडे काय असते पूर्णपणे जनावराला वाकायचं गरजच नाही. एवढं ते कमीत कमी 2 फूट वाकला पाहिजे ते खाताना, म्हणजे ते लाळ बरोबर बरोबर बरोबर. ते रवंताला चांगलं येतं, म्हणजे बॉडी मेंटेन राहते. वाकून खाल्ल्यावर रवत चांगली लाळ तयार होते आणि बॉडी मेंटेन राहते. म्हणजे हे शिकायला भेटलं बघा आता आम्हाला. आणि ते बिंडा कुठला म्हणला? आणि वर कौल आहेत ना तुमची? हो हो. बस 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 लय काही करू नका. अच्छा म्हणजे हा म्हणजे आमच्या एक 10 पेंड्या आमच्या हिशोबाने बघा 10 पेंड्या तुमचा एक कवळ आहे, तसलं 110 त्यात बसते ती सरासरी. तर चांगलं नियोजन आहे राव तुमचं. मग ही बाहेरनं बघितलं ना ते कळणार पण नाही की हे गोष्ट आहे. आता आमच्याकडे काय करते पहिले वाली गायवाली पूर्णपणे पत्र्याचं वगैरे शेड मारते, स्टाईलच करते. पण खरं जनावरांचं सुख ह्यात आहे बरं का. खरंच सुख जनावरांचं. तुम्ही पण करू शकते तुमच्याकडे करताना. हा असं बांधायचं आणि थोडं वरती बांधायचं. हे असं करू शकतो का आपण पण? तुमच्याकडे उतार कमी चालू शकतो, पाऊस घाटावरती कमी असतोय ना. हो आम्ही एक घाटावर आमच्याकडे तुमच्या हिशोबापेक्षा पाऊस कमीच. आणि ही काय वय? ही काय? ते नारळाचं खराड्यासाठी आहे का? हे असं का बांधून ठेवायला लागतं? असं का बांधून ठेवायला लागतं? गुरं जाऊ नये आतून गुरं म्हणून ते ठेवलेलं आहे टाकींचं. हा 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 हा. चालते दादा. तुमचं आणि नाव सांगा. सांगतो तू इकडे लावून. ही इकडे ही लावणार आहे. आता ही उन्हाळ्यात सोडतील काय? फिरायला सोडणार काय तुम्ही? नाही, फक्त पावसाळ्यामध्ये 6, 4.5, 5 महिने फिरायला जातात ती. आणि त्यांचं ते माणूस त्यांच्या मागणं माणूस जायला लागतो. मागणंच असतो. हा मग तुमचं आणि नाव सांगा आणि पत्ता सांगा. नाव मिलिंद रमेश केळकर, मुक्काम पोस्ट गणपतीपुळे, तालुका जिल्हा रत्नागिरी. ओके धन्यवाद. आम्हाला तुमचा महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार आहे. अनेकदा धन्यवाद.